चला नमस्कार. कोल्हापूर सर्किट बेंचचा हा जो निकाल आहे हा पवित्र पोर्टच्या बाबतीत फायनल निकाल दिलेला आहे कोर्टाने. आता या संदर्भात काय म्हटलेलं आहे असे भरपूर प्रकरण होते, त्यातला हा फायनल निकाल आहे. याबाबत पवित्र पोर्टच्या माध्यमातून काय म्हटलेलं आहे, कोण शिक्षक आहे ज्याने पिटिशन दाखल केली, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी मराठीमध्ये माहिती याची मिळणार आहे. आता बघूया, जी काय पीडीएफ आहे ती पण तुम्हाला दाखवतो. बघा, हा तुमचा पिटिशन रेट जी आहे ती दाखल केलेली आहे, इंग्रजीमध्ये आहे. सगळी तुम्हाला डिटेलमध्ये मराठीत सगळी माहिती मिळतो. आपल्या टेलिग्रामला तुम्हाला मराठीत इंग्रजी दोन्ही पण ही जी आहे ही डिटेलमध्ये माहिती मिळेल. आता याचं नेमकी कशा संदर्भात दाखल केली तर बघा, कोल्हापूर सर्किट बेंचचा हा महत्वाचा निकाल आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, पहिलं एक नंबर 1 कोणी आहे तर हा खटला कला शिक्षक आहे. या कला शिक्षकाने त्याच्या नियुक्तीला शिक्षण अधिकाऱ्यांनी जी काही वैयक्तिक मान्यता होती ती नाकारली होती. मग हा खटला गेला कोल्हापूर कोर्टामध्ये. शिक्षण अधिकाऱ्या संदर्भामध्ये शिक्षण अधिकाऱ्याने हा खटला कला शिक्षकाचा आहे, त्याच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये आहे. मान्यता ही शिक्षण अधिकाऱ्याने नाकारली आणि मग हा कला शिक्षक कोर्टामध्ये गेलेला आहे आणि कोर्टाने पवित्र पोर्टच्या माध्यमातून असा निकाल दिलेला आहे. नंतर मी तुम्हाला बोलणार आहे शेवटी या निकाला असं जर झालं तर मग खूप साऱ्या मनमानी कारभार होऊ शकतात. बघूया कशा आहेत. तर होत आहेत, ऑलरेडी होत आहेत. तुम्ही पाहिलं असेल पवित्र पोर्टच्या माध्यमातून संस्थांची नोंदणी होत नाहीये किंवा ज्या बिंदू नावाली ज्या काही जागा रिक्त दाखवत नाही आणि माघारी त्या जागा भरतात त्या संदर्भामध्ये आहे. बघा, न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्याला निर्णय जो काही निर्णय तो रद्द केला. न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्याचा निर्णय या खटल्यामध्ये रद्द केलेला आहे, कारण ज्या पवित्र पोर्टलद्वारे भरती झाली नाही असं कारण दिलं होतं. ते पवित्र पोर्टल नियुक्तीच्या वेळी काय होतं, याची नियुक्ती झाली त्यावेळेस पवित्र पोर्टल होतं पण ते कार्य नव्हतं असं युक्तिवाद झालेला आहे. न्यायालयाने याचिकाकर्ता शिक्षकाच्या नियुक्तीला मान्यता देण्याचं आणि त्याची थकबाकी जी आहे ती सगळी थकबाकी चुकीच करण्याचे आदेश, चुकती करण्याचे आदेश कोणाला दिलेले आहेत, आयुक्ताला दिलेले आहेत. म्हणजे हा जर खटला पाहिला असेल तुम्ही तर एक शिक्षण अधिकारी विरुद्ध शिक्षण सेवक असा खटला होता आणि त्याच्यामध्ये शिक्षण सेवकाच्या बाजूने या खटल्यामध्ये काय झालेले आहे, निर्णय मिळालेला आहे. खटल्याचा तपशीलवार जर माहिती पाहिली असेल, न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर खंडपीठ आहे. त्या कोल्हापूर खंडपीठामध्ये खटला क्रमांक रीट याचिका क्रमांक जी आहे 19/146/2024, निर्णयाची तारीख आहे 19 ऑगस्ट 2025 ला या खटल्याचा निर्णय लागलेला आहे. न्यायाधीश, कुठल्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला आहे तर न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला यू देशमुख यांच्या याचिकाकर्त्या. आता याचिकाकर्ता कोण आहे तर अद्वैत नावाचा आहे, अद्वैत नाव आहे त्याचं, अद्वैत गोरखनाथ कुंभार नावाचा शिक्षक आहे, कला शिक्षक आहे हा. ठीक आहे, एटीडी शिक्षक आहे, कला शिक्षक, एटीडी शिक्षक आहे. ओके. संबंधित शैक्षणिक संस्था, संबंधित माध्यमिक शाळा, प्रतिवादी, महाराष्ट्र राज्य आणि इतर शासकीय अधिकारी, शिक्षण अधिकारी हे प्रतिवादी आहेत. शिक्षण अधिकारी काय रिस्पॉन्डंट नंबर ऑफ 5 शिक्षण अधिकारी विरुद्ध तुम्ही पाहिले वरचं. या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी आपण पाहूया. आता पार्श्वभूमी काय याची तर या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी, पदाचं नाव आहे हा शिक्षक कला शिक्षक म्हणजे एटीडी शिक्षक आहे. याचिकाकर्त्याची पात्रता, तो जो काय कला शिक्षक त्याची पात्रता काय आहे, अद्वैत नाव आहे त्याचं किंवा अद्भुत कुंभार नाव आहे, हा शिक्षक आहे, त्याचं 12वी झालेलं आहे आणि एटीडी पात्रधारक असून तो ओबीसी प्रवर्गातील आहे. कुठला आहे, ओबीसी प्रवर्गातील आहे. भरती प्रक्रिया याचिकाकर्त्या क्रमांक 2 शैक्षणिक संस्था यांनी 28 आणि 29 ऑगस्ट 2021 या दिवशी दैनिक सत्यवादी नावाचे एक वृत्तपत्र आहे, त्याच्यासोबत दैनिक लोकसेवक नावाचं तिथलं स्थानिक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रामध्ये कला शिक्षक पदासाठी जाहिरात दिली आणि मग नियुक्ती झाली आहे. अद्वैत कुंभार यांनी या पदासाठी अर्ज केला आणि निवड प्रक्रियेच्या नंतर या संस्थेने त्यांची 19 सप्टेंबर 2021 रोजी ठराव पास करून त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना 24 सप्टेंबर 2021 रोजी नियुक्तीचे काय दिले आदेश देण्यात आले आणि मग 1 ऑक्टोबर 2021 पासून शिक्षण सेवक म्हणून त्यांना शाळेमध्ये प्रत्यक्ष काय झाले ते रुजू झालेत. 1 ऑक्टोबर 2021 या खटला संपूर्ण डिटेल तुम्हाला वन बाय वन सांगतोय. आणि मग
या शिक्षण सेवक नियुक्ती झालेले आहेत. मग संस्था चालकांनी मान्यता देण्यासाठी संदर्भात शिक्षणाधिकाऱ्याला भेटले. जे काही पत्रव्यवहार असतो त्यांचा, तर त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता काय केलेली आहे, त्या प्रस्तावाला नाकारलेली आहे. संस्थेने या नियुक्तीसाठी वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी प्रतिवादी यांच्याकडे पाठवला. मात्र शिक्षण अधिकारी यांनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी हा प्रस्ताव फेटाळून लावला. मग काय केलंय त्या शिक्षकाने, मग न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. न्यायालयात शिक्षकांनी धाव घेतलेली आहे. शिक्षण अधिकाऱ्याच्या याच निर्णयाला याच शिक्षक सेवकाने मग आव्हान देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयामध्ये ही रीट आहे, ही रीट याचिका दाखल केली होती. प्रतिवादी कोण आहे, शिक्षणाधिकारी. यांचं म्हणणं काय आहे, तर शिक्षण अधिकारी आपला निर्णय योग्य ठरवण्यासाठी खालील मुख्य कारण त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, याचिकाकर्त्यांची भरती प्रक्रिया शासनाच्या पवित्र पोर्टल द्वारे झालेली नाहीये. प्रस्तावामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, इतरही काही त्रुटी होत्या ज्याची पूर्तता संस्थेने केलेली नाहीये. न्यायालयाने जे काही निरीक्षण केलंय आणि मग निकाल दिलेला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू दोघांचे ऐकून घेतल्यानंतर खालील महत्वाचं निरीक्षण नोंदवले आणि अंतिम निकाल दिलेला आहे. आता कोणतं खालील निरीक्षण आहे ते पुढील पेजवर आहे. तर बघा इथं पवित्र पोर्टल कार्यरत नव्हतं. आता कुठलं आहे हे, कशा संदर्भात आहे, हे न्यायालयाने त्यांचं दोघांचं म्हणणं ऐकून याच्या संदर्भात काय निरीक्षण दिले आणि फायनल निकाल दिलेला आहे. तर नंबर 1, पवित्र पोर्टल हे कार्यरत नव्हतं, त्यांचं म्हणणं आहे. न्यायालयाचं म्हणणं आता हे सगळा युक्तिवाद न्यायालयाचा आहे. पवित्र पोर्टल हे कार्यरत नव्हतं. न्यायालयाने नमूद केले की पवित्र पोर्टलद्वारे भरती करण्याचा सरकारी निर्णय हा 23 जून 2017 रोजी आला. कधी? 23 जून 2017 रोजी सरकारचा निर्णय आला की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती घेतली जाणार आहे. मात्र जेव्हा याचिकाकर्त्यांनी नियुक्ती झाली ऑक्टोबर 2021, तेव्हा हे पवित्र पोर्टल प्रत्यक्षामध्ये फंक्शनल नव्हतं, म्हणजे प्रत्यक्षामध्ये कार्यरत नव्हतं. अस्तित्वात होतं पण ते प्रत्यक्ष कार्यरत नव्हतं, चालू नव्हतं. पूर्वीच्या निकालाचा आधार घेत न्यायालयाने असाच प्रकारचा एका दुसऱ्या खटल्यामध्ये, जो खटला कल्याण सिंग राजपूत विरुद्ध महाराष्ट्र राज्य या संदर्भामध्ये दिला, ज्यात न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की 2017 पासून जून 2024 पर्यंत, बघा 2017 पासून जून 2024 पर्यंत पवित्र पोर्टल हे कार्यरत नव्हतं. पवित्र पोर्टल हे कार्यरत नव्हतं. म्हणून ह्या शिक्षकाची जी काही ऑक्टोबर 21 ला नियुक्ती झालेली आहे, ठीक आहे, शिक्षण सेवक म्हणून, तर ती मान्य केलेली आहे आणि त्यांचा पुढील आहे संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. आता शिक्षण सेवक जे काही शिक्षणाधिकारी त्यांचं एकमेव कारण अयोग्य, कुठलं, शिक्षण अधिकाऱ्याने नियुक्ती नाकारण्याचं एकमेव ठोस कारण पवित्र पोर्टल हेच दिलं होतं की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती झाली नाही, असं शिक्षण अधिकाऱ्याचं म्हणणं होतं. त्यामुळे हे पोर्टलच बंद असल्यामुळे कारण गैरलागू ठरतं, असं न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्याचा निर्णय हा चुकीचा आहे असं न्यायालयाचं अंतिम आदेश आहे आणि वरील निरीक्षणाच्या आधारे न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि खालील आदेश पारित केला. शिक्षण अधिकाऱ्याचा जो 17 ऑक्टोबर 2024 चा निर्णय रोजीचा अपेक्षित आदेश, जो शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता रद्द केली होती, तो आदेश रद्द करण्यात येत आहे असं न्यायालयाने आता स्पष्ट केलेलं आहे. पुढचं बघा, याचिका क्रमांक 1 नंबर जो अद्वित कुंभार आहे, याचा शिक्षण सेवक पदावरील नियुक्तीचा 1 ऑक्टोबर 2021 पासून वैयक्तिक मान्यता देण्यात यावी. न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यांना वैयक्तिक मान्यता द्यावी 1 ऑक्टोबर 2021 पासून शिक्षण सेवक म्हणून, ठीक आहे. त्यांना कला शिक्षक म्हणून नियमित वेतन श्रेणी कायम करण्याचा प्रस्तावाला 1 ऑक्टोबर 2024 पासून 6 आठवड्याच्या आत मान्यता देण्यात यावी, ठीक आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 नंतर 6 आठवडे जे असतील तेव्हापासून त्यांना नियमितपणे शिक्षण सेवक म्हणून काय मान्यता मिळणार आहे. आणि याचिकाकर्त्यांना शालार्थ आयडी मिळाल्यापासून 6 आठवड्याच्या आत त्याचे सर्व मानधन, पगाराची थकबाकी देण्यात यावी. याचिकाकर्ता क्रमांक 2 संस्था यांनी या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा काय करायचंय, आवश्यक प्रस्ताव त्वरित परत शिक्षणाधिकारी पाठवायचा हाच प्रस्ताव आणि रीट याचिका मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षण अधिकारी जे कुठे असतील त्यांनी या आदेशाला परत परवानगी द्यायची आहे आणि तो शिक्षक जो आहे कला शिक्षक, तो शिक्षक म्हणून रुजू होईल. म्हणजे यामध्ये बघा अनेक संस्था आहेत,
काय अनेक संस्था आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ह्या काय करतात, संस्था भरपूर आहे. तर ह्या नोंदणी करत नाहीयेत त्यांचं रजिस्टर. मग अशा वेळेस काय करतात, यांची जी काय नोंदणी आहे किंवा जॉईनिंग आहे हे अगोदरची दाखवतात. पवित्र पोर्टलच्या अगोदरची नोंदणी दाखवतात आणि नंतर मग शिक्षण सेवक शिक्षण अधिकारी मान्यतेसाठी जातात. असं भरपूर ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. अनेक संस्था आहेत असंच जवळचे ओळखीचे भरपूर जण आहेत. त्यांना काय करतात, शिक्षक म्हणून घेतात. मग अशा प्रकारे हे जे केस आहे पवित्र पोर्टल जे आहे, तर पवित्र पोर्टल कंटिन्यू इथून पुढे चालू राहिलं पाहिजे. मधाच तुम्ही पाहिलं असेल आपली टेट 2 झालेली आहे. तर पवित्र पोर्टल कंटिन्यू चालू आहे. टेट 2 पासून पवित्र पोर्टल हे चालू आहे. टेट 2 पासून. आता टेट 3 आहे. तर पवित्र पोर्टल सुद्धा लवकर सुरू व्हावं, जेणेकरून या प्रकारचे प्रकरण होणार नाहीत आणि जे काही शिक्षक आहेत ते सुद्धा ओरिजिनल शिक्षक लागतील आणि बाकीचे जे शिक्षक आहेत ते जसं तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला संस्थावर मुलाखतसाठी बोलवतात एकाच 10 जागेसाठी. एकाच 10 जागेसाठी. काही संस्था खूप चांगल्या आहेत. फ्रीमध्ये अनेक मुलं घेतले टेट 2 मध्ये सुद्धा. काही एक कमी पैशामध्ये मुलं लागलेले आहेत. जो काही त्यांचा रेट आहे एक 10 मुळे तो एवढा त्यांना काही मिळत नाही. परंतु एक यामुळे काय होतंय की पवित्र पोर्टल सुरू झाल्यामुळे जे ओरिजिनल आहे शिक्षक जे अभ्यास करतायत काही कारणामुळे त्यांना कमी मार्क आले असतील आणि मग ते शिक्षण इथं झडपी असेल, नगरपालिका, महानगरमध्ये त्यांचं काम नसेल झालं, तर संस्थेवर तरी काम होईल. त्याच्यामुळे पवित्र पोर्टल चालू राहणं अत्यंत गरजेचं आहे. पवित्र पोर्टल चालू राहणे अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या शिक्षकाला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून न्याय मिळेल आणि ही याची एक अशी होती, तुम्हाला कळालं असेल एकंदरीत सगळी. तर असे पळवाटा भरपूर आहे. त्यामुळे या पळवाटामुळे सुद्धा अनेक जण शिक्षक होत आहेत. पवित्र पोर्टलवर त्यांची नोंदणी झालेली नसते आणि मग दुसऱ्या मार्गाने ते शिक्षक झालेले आहेत किंवा त्यांची जे काही रजिस्टर आहे त्यांची नियुक्ती हे खूप पूर्वीचे दाखवता अगोदर आहे. आता ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण कोल्हापूरचं जो काही बेंच होता, कोर्टाचा जो काय निर्णय होता फायनल, अनेक जणांनी सर तो कोल्हापूर कोर्टाचा काहीतरी निर्णय आला तो सांगा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक जणांनी विचारलंय. तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण डिटेल मराठीमध्ये हा कोल्हापूरचा नेमका खटला काय होता, जो काही निर्णय आलेला आहे तो काय एकदम थोडक्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. तो जर जॉईन नसेल केला तर टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या. ठीक आहे? चला आणि तुम्हाला हा आपल्या टेलिग्रामला तुम्हाला सगळा निर्णय तो मिळून जाईल. टेलिग्राम जॉईन करा, WhatsAppचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या.